तर रणजितसिंग निंबाळकरांना दुसऱ्यांदा उमेदवारी मिळाल्यानं धैर्यशील मोहिते पाटील नाराज झाले। नाराज असलेल्या मोहिते पाटलांनी आज अकलूजमध्ये बैठक बोलावली होती। या बैठकीला धैर्यशील मोहिते पाटलांसह रामराजे निंबाळकर, शेकापचे जयंत पाटील, करमाळ्याचे माजी आमदार नारायण आबा पाटील उपस्थित होते। धैर्यशील मोहिते पाटील सुद्धा भाजपकडून माढा लोकसभा लढण्यास इच्छुक आहेत। तर आज केवळ विजयसिंह मोहिते पाटील यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी आम्ही आलो होतो, अशी प्रतिक्रिया इथे देण्यात आलेली आहे। रामराजे निंबाळकर यांनी ती दिली आहे। राजकीय कुठली चर्चा आम्ही इथे केलेली नाहीये, पण ही भूमी अशी आहे अकलूजची, इथे महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडीमध्ये कलाटणी देण्याची कामगिरी या भूमीने केलेली आहे। माझी अपेक्षा आहे याच्यापुढे ती व्हावी, एवढंच। मी याच्यापेक्षा जास्त काही बोलणार नाही। ती मागितलेलीच आहे ना, मागितलेली आहे। नाही चर्चाच झाली नाही। मी एकटाच इथं असा आहे की ज्यांनी अगोदरच निर्णय घेतला आहे। आता हे सगळे सकारात्मक निर्णय घेतील अशी मला आशा आहे का परत वरने कोणी सांगितल्यानंतर थांबते ते जोपर्यंत ह्यांचं उमेदवार जाहीर होत नाही, फायनल होत नाही। माझी अपेक्षा आहे की ह्यांनी तुतारी घ्यावी सगळ्यांनी। पण मी भारतीय जनता पार्टीचा प्रचार करणार नाही, हे तर मी अगोदर सांगितलं। मी शिवसेनेचा राजीनामा दिलेला आहे। भारतीय जनता पार्टीच्या विरोधातला उमेदवार हा पवार साहेबांचाच असणार। त्यांचं चिन्ह घ्यावं, त्यांनी धाडस करावं। न धाडस करण्यामुळे इथपर्यंत आले। आता 2009ला जर माड्यात अपक्ष विजयसिंह मोहिते पाटील उभा राहिले असते तर राजकारणातलं चित्र हे वेगळं दिसलं असतं। प्रतिक्रिया राजकीयदृष्ट्या कुठल्याही झालेल्या नाहीत। आजच्या घटकेला फक्त विजयदादांची विचारपूस करण्यासाठी आम्ही सगळेजण त्यांचे आमच्यावर उपकार असल्यामुळे आम्ही भेटायला आलो आहोत। नाही झालं। नाराज आहे अशी चर्चा आहे ती तुम्हालाच माहिती आहे, आम्ही नाही नाराज। असं काही नाही आहे, आम्ही विजयदादांनी बोलवलं म्हणून आलेलो आहोत, चर्चा झालेली नाही। तो एक वेगळा भाग आहे, तो फलटणपुरता मर्यादित होता।